आज बनवणार आहे वांग्याचे काप। त्यासाठी मी हे एक मोठं वांग घेतलंय, त्याचे असे बारीक काप करायचे, एवढे पातळ काप करायचे। पाणी घ्यायचे, त्यामध्ये टाकायचे मीठ, त्यामध्ये हे वांग्याचे काप टाकायचे। आता एक भांडं घ्यायचे, त्यामध्ये 2 चमचे मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, हळद, हिंग, 1 चमचा बेसन, चवीपुरतं मीठ, जिंजर गार्लिक पेस्ट आहे, अर्ध लिंबू, थोडं पाणी टाकायचं आहे। अशी पेस्ट व्हायला पाहिजे। आता ही पेस्ट वांग्यांच्या कापांना लावू आपण। आता आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे, त्यामध्ये टाकायचं थोडंसं मीठ, थोडीशी मिरची पावडर, थोडी हळद सुद्धा टाकूया, मिक्स करूया। हे काप यामध्ये डीप करायचे, व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं याला। छान कोटिंग करून झाले, त्यामध्ये टाकायचं थोडंसं तेल। आता याला तव्यामध्ये टाकायचं आहे, गॅस बारीक ठेवायचा आहे। 2-3 मिनिटांनंतर याला आपण पलटी करून घेऊयात, म्हणजे उलटून घेऊयात। याला काढून घेऊयात। तयार झाले आपले वांग्याचे काप। आणि हे डाळ भाताबरोबर पण खूप छान लागतात, आणि दही भाताबरोबर खाल्ले तरी पण खूप छान लागतील। मस्त एकदम छान झालेत, मस्त शिजलेत।